कमबॅक करत असताना मिस्टर आदिल आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेट गोलंदाजी करत होते. वेगवान बॉल होता. फलंदाजाला चेंडूची गती ओळखता आली नाही आणि सरळ बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदळला आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. जबरदस्त कामगिरी आपल्याला आदिल यांची पाहायला मिळते. आरिफ वाडकर इनके तरफ से सुफियान के लिए 200 रुपए का इनाम आया है. आरिफ वाडकर जो ऑनलाइन पेमेंट किए सुफियान के लिए. रन संख्या कुल मिलाकर 6 रन पर जा पहुंची है. 1 विकेट का नुकसान हुआ है और गेंदबाजी मार्ग पर हम आदिल को देख रहे हैं. फुल टॉस गेंद, खराब फील्ड. देखिए इस खराब फील्ड का आपको खामियाजा भुगतना पड़ेगा. कुल मिलाकर मिलेंगे 4. या ठिकाणी मला वाटतं आदिलचा हात लागला होता. अन्यथा जर त्याच्या हाताला बॉल लागला नसता तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला असता. तो चेंडू अडवू शकला असता. थोडंसं कन्फ्युजन तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे इथे 4 धावा वसूल केल्यात आणि टीमची धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय डबल फिगरमध्ये पोहोचलेली आहे. 10 धावा झालेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपलेला आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज सज्ज होतोय, परंतु त्याचबरोबर उसेद स्ट्राईकवरती अपील देखील केले. उसेदच्या विरोधामध्ये माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती माघारी पाठवले साहिल यांनी. उसेद यांना एक आक्रमक असा फलंदाज त्याच्या बॅटमधून चौकार तुम्हाला पाहायला भेटू शकले असते, परंतु अशाच आक्रमक फलंदाजाला रोखलं इथे साहिल याने. जबरदस्त साहिल गोलंदाजी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा बॉल देखील चांगला टाकलाय. फलंदाजाला माघारी धाडलेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी साहिल याने आतापर्यंत आपल्या समोर सादर केलेली आहे. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती देखील त्याने विकेट घेतली आणि आता त्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. या बॉलवरती जर विकेट घेतली तर मला वाटतं या स्पर्धेतले ते दुसऱ्या हॅट्रिकवीर देखील ठरू शकतात. संधी आले, संधीचं सोनं करावं लागेल, परंतु नाही, फलंदाजांनी ती संधी अवेलेबल करून दिलेली नाही. टॅप केलाय बॉलला, डिक्लेअर झोनमध्ये पाठवले. धावा मात्र जरूर मिळतील. टीमची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परत. हा खराब बॉल आहे, हा खराब बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल होता. स्क्वेअर चेंडू डिक्लेअर केलाय. त्याचबरोबर डिक्लेअर झोनमध्ये देखील बॉल गेलाय. 1+1 = 2. 2 धावा मिळतील आणि सोहेल त्याचबरोबर आपण पाहतोय टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. जरूर अच्छी गेंदबाजी हो रही है, सटीक गेंदबाजी हो रही है और गेंदबाजी मार्ग पर साहिल गेंदबाजी कर रहे हैं. चांबर 4 गेंदें हो चुकी. 4 गेंदों के अंदर लगातार अगर बात की जाए यॉर्कलैंड की गेंदबाजी टप्पे के ऊपर लाइन लेन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी गेंद देखिए, शानदार गेंद. गेंद ने काटा बदला. कीपर बीट, बल्लेबाज बीट. पूरी तरह से अगर बात की जाए तो बल्लेबाज बीट हो रहे हैं और गेंदबाजी मार्ग पर 5 गेंदें हो चुकी है. अगली गेंद आखिरी गेंद बाकी इस ओवर के अंदर. दूसरे ओवर का खेल प्रगति पर जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज थे बैक टू द पवेलियन जाने के बाद पूरा प्रेशर अब मिडल ऑर्डर के बल्लेबाजों के ऊपर है. अब इस बार खेला 1 रन डिक्लेरेशन एरिया के रूप में गेंद ट्रैवल हो रही है. 1 रन मिलेगा, 2 ओवर का खात्मा होगा. 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची है 15 रन. 3 विकेट के नुकसान पर 16 रन बने. 16 रन बने हैं. गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार आदिल. क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं आदिल. अगर बात की जाए इस टूर्नामेंट के अंदर सर, अगर आदिल की बात की जाए तो आदिल की गेंदबाजी ये शानदार गेंदबाजी अभी तक देखने मिली है सर. सोहेल या ठिकाणी गोलंदाजीच्या क्रमामध्ये मात्र कोणताच बदल केलेला जात नाहीये. पहिलं षटक देखील आदिलने टाकलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं साहिलने देखील चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातले दुसरं षटक आणि टीमसाठी 3रं ओव्हर घेऊन अर्थात आपण पाहतोय आदिल यांना. आदिल नक्कीच एक वेगवान गोलंदाज म्हणून देखील ओळखले जातात. या बॉलवरती आदिल यांना विकेट जरूर मिळते आणि पुन्हा एकदा एका मोठ्या विकेटचं पतन होत आहे. 4था फलंदाज माघारी परतत असताना आदिल यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं होतं विकेट मिळाली होती त्यांना. एक दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट घेतल्या साहिल यांनी आणि या ओव्हरमध्ये देखील, परंतु नो बॉल होता. हो, यावेळेला मात्र जीवनदान मिळते बॅटर्स यांना. जर हा चेंडू नो टाकला नसता तर विकेट मिळाली असती, परंतु नाही. नसीब आज आदिलच्या सोबत नाहीये या ओव्हरमध्ये. तरी नक्कीच फलंदाजाच्या सोबतीने या ठिकाणी नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आदिल गोलंदाजी ट्रॅकवरती पुढे सरसावलेत. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. हा बॉल. धावा मात्र जरूर मिळतील. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 18 या आकड्यावरती. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आदिल. हा चेंडू होता बघा, आकूट टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर वेगाने आला. ऑन साईडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. धाव मिळणार नाही याची दक्षता देखील घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉल आदिलच्या हातामध्ये. आदिल राऊंड विकेट गोलंदाजी. वेगवान बॉल होता आणि आदिलला पुन्हा एकदा विकेट मिळते.
जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, मंडणगड एक्सप्रेस म्हणून देखील या गोलंदाजाला ओळखलं जातं. भन्नाट वेगावरती स्वार हो ज्या पद्धतीने हे गोलंदाज गोलंदाजी करतायत, आज त्यांचं कौतुक करावं लागेल. अर्थात याच्या अगोदर देखील एका बॉलवरती फलंदाज बाद झाला होता, परंतु पंचाने नो चेंडू डिक्लेअर केला होता. किती बॉल झालेत? 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 2 बॉल या ओव्हर मधले अजून देखील बाकी असताना फुलटॉस करून घेतला, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, वेगाने आले, बॉल अडवलाय, परंतु एक धाव मात्र ते रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 19 रन, लॉस ऑफ 4 विकेट. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं, परंतु या बॉलवरती टॅप करत 4 धावा वसूल केलेत. छोटा तीर वार करे गंभीर, पैसा वसूल या ठिकाणी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिती में खड़ा होता है वही बड़ा होता है. माहिती होते 19 धावा झालेत, धावांना कुठेतरी ब्रेक लागलाय, एखादा चौकार यायला पाहिजे होता आणि त्याच वेळेला पुढे सरसावत आक्रमक फटका खेळला, समोरच्या बाजूने 4 धावा वसूल केल्या आणि टीमची धावसंख्या सुएल आता 23 या आकड्यावरती. बल्लेबाजी कर रहे, मिडिल ऑर्डर में ये पूरी जिम्मेदारी है और इस जिम्मेदारी को आपको पूरी तरह से निभाना पड़ेगा. जहां पर चौका लगा, आगे जाकर शफल कर खेलना चाहते थे, देखिए फुल टॉस गेंद का आप फुल टोल मजा लेना चाहते थे, लेकिन एक ही रन मिलेगा और 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 24 रन पर जा पहुंच रही है. जहां पर इस मुकाबले के अंदर फिर से एक बार मैं सुहेल नाथगांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं. जहां पर गेंदबाजी मार्ग पर राइट राउंड विकेट के साथ गेंदबाजी कर रहे हैं स्ट्राइकर बल्लेबाज, और जाकर पंच किया बैकफुट पर, अच्छा शॉट है, थोड़ी सी मिसफील्ड लेकर जहां पर 2 रन मिलेंगे. और इस बल्लेबाज की अगर बात की जाए, आक्रामक शैली वाला बल्लेबाज है, लगातार आक्रामक हो रहा है. एक चौका लगाया, अब 2D लगाया, यानी कि 2 गेंदों पर 6 रन बटोरे इस बल्लेबाज ने. देखने वाली बात, क्या कमबैक करेंगे. फुल टॉस गेंद को देखे, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला, जहां पर 2 रन मिलेंगे, 3 गेंदों पर 8 रन. ये मैच विनिंग पारी हो सकती है सर. नक्कीच या ठिकाणी जिब्रान त्याच्यासाठी देखील इथे रोहित ओंबिलकर यांच्याकडनं पारितोषिक आले. 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइस त्यांना देखील भेटू शकेल. अर्थात ती क्षमता, ती गुणवत्ता या खेळाडूकडे. कधीच कुणाला कमी समजू नका. 5 रुपयाचा पेन देखील 5 करोडचा चेक लिहितो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी तुम्ही बघताय पुन्हा एकदा धावचीची संधी आली आहे, अपील केलंय आणि हो इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अर्थात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले नाही. एका धावेसाठी ते स्ट्रगल करत असताना फलंदाज आणि खामियाजा मात्र त्यांना भोगावा लागला. अजून एक विकेट माघारी परतत असताना पॅव्हिलियनमध्ये टीमची धावसंख्या 29 झालेली आहे. 29 रन, 5 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू बाकी असेल. म्हणजे सुहेल ह्याच्या अगोदर जी आपण मैत्रीपूर्ण लढत बघितली होती ना, अगदी त्याचेच हायलाइट्स या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण मैत्रीपूर्ण लढतीमध्ये देखील बेस्ट ऑफ गल्फने 29 धावा बनवल्या होत्या आणि ग्रामीण टीमने त्या 30 धावा बनवल्या होत्या. यावेळेला अपील जरूर झालेला आहे. पंचांचा इशारा काय येतोय तर बघूया. येस, ॲब्सोल्युटली आउट झालेला आहे फलंदाज आणि आता 30 धावांची आवश्यकता असेल लीजा 11 या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. अर्थात लीजा 11 हा संघ त्यांच्या गटामध्ये नंबर 1 वरती विराजमान आहे. टॉप 4 साठी तो संघ सहजरित्या क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे आर्यम वॉरियर्सला सामना जिंकावा लागेल. जर टॉप 4 साठी क्वालिफाय व्हायचा असेल तर डू ऑर डाय सामना असेल या टीमसाठी. वो लहरों से डरकर नौका पार नहीं होगी, कोशिश करने वालों की हार नहीं होगी. तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. प्रयत्न करताना चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. जोपर्यंत हिंमत आहे तोपर्यंत किंमत आहे. आपण म्हणतो ना, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या खेळाडूला विरोधक ठरलेले असतात. आज तुमच्या सोबत तुमचे विरोधक देखील तुम्हाला रोखण्यासाठी तयार आहेत, परंतु तुम्हाला त्यांना देखील दाखवायचं आहे की यस, मी महान खेळाडू आहे, माझ्याकडे ती क्षमता आहे आणि मी माझ्या टीमसाठी स्ट्रगल करण्यासाठी आलोय. मला माझ्या टीमसाठी खेळायचं आहे, माझ्या टीमला विजय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी मैदानामध्ये लढणार आहे, हे तुम्हाला मात्र दाखवून द्यावं लागेल. जरूर सर, इस मुकाबले के अंदर आपको संघर्ष तो जरूर करना है. हर एक क्षेत्र के अंदर अगर बात की जाए तो संघर्ष से कुछ नहीं होता. अब जब तक संघर्ष नहीं करेंगे तब तक एक बड़ा खिलाड़ी नहीं बन सकते. देखिए जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज साहिल, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज परम की बात की जाए तो पहले दिन के अंदर इन्होंने तो कमाल कर दिया था. एक चौका लगाकर दूसरी गेंद पर आउट हुआ. दूसरे मैच में भी उन्होंने रिपीट किया था. 24 गेंदे 30 रनों की जरूरत है. मुकाबला क्या रोमांचक बनेगा, देखने वाली बात. या लीजा 11 के बल्लेबाज आक्रामक हो गए. और शानदार गेंद थी, कैच का मौका बन सकता था. जरूर अच्छी फील्ड की थी, लेकिन 1 रन मिलेगा. पहली गेंद पर खाता खुलेगा बल्लेबाज साहिल का. क्या शानदार गेंद थी, पूरी तरह से खोल के रखा था बल्लेबाज को. आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच नंबर 1 चा पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय जो होता तो रेषेच्या बाहेर गेला
एक धाव जरूर मिळाली या ठिकाणी. टीमचं खातं देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते जरूर. दरम्यान यावेळेला मात्र बघा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान बॉल होता, यारकर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला मात्र चेंडू बॅटवरती नीटसा घेता आलेला नाहीये, परंतु संभवतः डिक्लर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना यावेळेला फुल टॉस करून घ्यायचा होता. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरचा बॉल, परंतु पंचांचा वाईडचा इशारा येतो. एक अवांतर धावेचे वर पुन्हा एकदा स्कोरमध्ये पडत असताना टीमची धावसंख्या तुम्ही पाहता आता 1ने पुढे सरकत असताना उसेद गोलंदाजी मार्गवरती. यावेळेला मात्र बघा उसेदच्या विरोधामध्ये अजून देखील एकही मोठा फटका खेळता आलेला नाहीये. फलंदाजाला जकडून ठेवलंय इथे दोन्ही फलंदाजाला. आपण जर पाहिलं तर साहिल असेल, परम असेल, हे दोन्ही नंबर 1चे खेळाडू आहेत. अर्थात दोघांकडे देखील ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु उसेदने आतापर्यंत जरूर या दोन्ही फलंदाजांना रोखलेले, हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. परंतु परम असेल पुढे जाऊन खेळण्याचे प्रयत्न करतील आणि यस इथे विकेट मिळते. उसेदच्या खात्यामध्ये विकेट क्रमांक 1 ची भर पड़ती है. ऐसी गेंदबाजी करना बहुत जरूरी है, आपको पकड़ के रखना पड़ेगा बल्लेबाजों को. उसेद पहली ओवर के अंदर छा रहे हैं, बल्लेबाजों को लगातार बैक टू पवेलियन भेज रहे हैं. देखिए अब स्कोर 3 रन 1 विकेट का नुकसान. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है दोस्तों. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. लेकिन नो बॉल, इस बार खराब गेंद थी. नो बॉल का इशारा, एक्स्ट्रा के रूप में और 1 रन जुड़े गए कि 2 रन मिलेंगे कुल मिलाकर 5 रन. 30 रनों का टारगेट एक छोटा टारगेट जरूर है, लेकिन आपको गेंदबाजी कर इस टारगेट को बड़ा करना है. देखिए उसेद गेंदबाजी मार्ग पर शानदार गेंद थी. देखिए हल्के हाथों से गेंद को इस खेला बैक टू द बॉर्डर. राइट हैंड राउंड विकेट के साथ गेंदबाजी अपने कोटी से पहली टीम की ओर से पहली ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर उसेद को देख रहे हैं. अच्छी गेंद, अच्छा शॉट. देखिए लेग साइड में हल्के हाथों से खेला. 1 बाउंस गेंद निकल रहा डिक्लेरेशन एरिया की तरफ, जहां पर रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची कुल मिलाकर 6 रन पर. 1 ओवर का खात्मा होता हुआ, 1 ओवर के खात्मे के बाद 6 आने वाली गेंदों की अगर बात की जाए तो 18 गेंदों पर लगभग 24 रनों की जरूरत है. यानी मुकाबला रोमांचक जरूर बनेगा दोस्तों. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तब तक जई ना नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. देखिए फिर से एक बार नो बॉल है. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. देखिए अब 30 रनों का टारगेट, आपको लगातार इस टारगेट को देखिए गेंदबाजी कर बड़ा टारगेट करना है. लेकिन आप गेंदबाजी एक्स्ट्रा के रूप में नो बॉल फेंक रहे हैं और नो की वजह से रन संख्या कुल मिलाकर अब 8 रन पर जा पहुंच रही है. सर सोहेल या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये उसेद यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या दर्जेदार गोलंदाजीसाठी आरिफ वाडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. वेल प्ले, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु या ओव्हरमध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजीचा विचार केला तर जिब्रान यांच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केला. जिब्रान देखील चांगली गोलंदाजी करतायत. छोट्या उंचीचे गोलंदाज आहेत, परंतु कामगिरी मात्र महान करताना पाहायला मिळते आहेत. मूर्ती लहान कीर्तिमान अशी कामगिरी आपल्याला जिब्रान यांच्याकडनं पाहायला मिळते. चांगली कामगिरी आतापर्यंत जिब्रान यांनी आपल्या समोर सादर केली. आकोट टप्प्याचा बॉल लेग स्टंपला मिस करताना पंचांचा स्वेअरचा इशारा येतो. एक अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावफलकामध्ये पडते आणि टीमची धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. एका धावेसाठी स्ट्रगल करावं लागत असताना दरम्यान हा चेंडू चांगला होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला इथे, परंतु तेवढंच चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. धावा मिळत नाहीयेत, धाव मात्र स्थिरावलेली आहे. दरम्यान यावेळेला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला खेळून काढलं जातंय. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 झालेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परम असेल, आदिल असेल, ही जोडगोळी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच लिसा 11 या टीमच्या आशा अपेक्षा जिवंत असतील. इथे जर आर्यम वॉरियर्सला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर मग परम असेल किंवा आदिल असेल या दोघांची विकेट लवकरात लवकर घेणं गरजेचं असेल. परंतु या ठिकाणी मात्र बघा दबाव आहे, प्रेशर आहे, कारण समोर परम सारखा एक उच्च कोटीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे कुठेतरी गोलंदाज जिब्रान यांच्याकडनं दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. सर जरूर जितने हमने एक्सपेक्ट किया था बल्लेबाज परम से, उन्होंने जहां पर अधिक बात की जाए तो सभी दर्शकों को और हमें भी निराश किया है जरूर, क्योंकि उनके बल्ले से रन नहीं निकले. गेंदबाजी अच्छी की है लेकिन रन निकलना बहुत जरूरी है. अजून देखील 16 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत.
5 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत. शेवटचा बॉल बाकी होता, समोरच्या बाजूने खेळून काढलाय आणि परम यांच्या बॅट मधून येतोय अजून एक खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 18 या आकड्यावरती. अजून देखील शेवटच्या 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता असलेला सामना जिंकण्यासाठी लिझा 11 मंडणगड या टीमला काय बॅटल रंगलं जात आहे. त्या दोन्ही टीमच्या दरम्यान आर्यम वॉरियर्स उसेत सारखा एक आक्रमक खेळाडू या टीममध्ये. आरिफ वाडकर यांनी 100 रुपयाचं कॅश प्राईज त्याला नुकतंच दिलेलं आहे त्याच्या दर्जेदार गोलंदाजीसाठी आणि पुन्हा एकदा पारितोषिकांचा वर्षाव त्याच्यावरती होऊ शकेल. मला वाटतं कदाचित शेवटचं षटक घेऊन येईल का बघूया. परंतु यावेळेला गोलंदाजीसाठी आलाय पुन्हा एकदा एक उदयमुख गोलंदाज ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे. अदनान यांना तुम्ही पाहताय यावेळेला चांगला बॉल टाकलाय, ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. धाव जाणार नाही याची दक्षता घेतली, धाव रोखले. त्या 11 बॉल 12 धावांची गरज. पुन्हा एकदा कव्हरच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडू अडवला, अपील केलंय, परंतु इथे कदाचित बघूया तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते की सुरक्षित फलंदाज पोचलाय ते. नेमकं काय घडलंय ते बघूया. नाहीये ऑन फील्ड अंपायरनी डिसिजन द्यायचा आहे तिथलंच द्या तुम्ही. तिथला रनआउटचा डिसिजन ऑन फील्ड अंपायरनीच द्यायचा आहे. तू बघ ना बाकीच्याने प्लीज बाकीच्याने जरा 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 या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये जर चेंडू हातामध्ये आला असता तर कदाचित इथे फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु बॉल हातामध्ये आला नाही, सुटला बॉल. त्याच्यानंतर फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा 11 चेंडू हातामध्ये आला. ह्या वेळेला जर तुम्ही पाहिलं तर 19 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 11 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. करो या मोरो अशा पद्धतीची लढत आर्यम वॉरियर्स या टीमसाठी असणार आहे. तर लिझा 11 साठी मात्र ही जी लढत आहे ती जिंकणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये नंबर 1चं जे स्थान आहे ते अबाधित ठेवायचं आहे. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल धाव जरूर मिळाली. एका धावेच्या माध्यमातून विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना लिझा 11चा संघ जरूर शानदार बल्लेबाजी करे. सिंगल डबल के साथ खेलना बहुत जरूरी है. परम की बात की जाए इनफॉर्म बल्लेबाज आउट ऑफ फॉर्म चल रहे हैं, लेकिन इस मैच में फॉर्म में आना बहुत जरूरी है. सिंगल खेला है, स्ट्राइक रोटेट किया, स्ट्राइक पर बल्लेबाज अब आदिल आएंगे. आदिल को आक्रमक खेलना पड़ेगा. रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची 21, लॉस ऑफ 1 विकेट 21.
21 धावा। 21 तीसरे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है, जहां पर गेंदबाजी मार्ग पर हम देख रहे हैं राइडम राउंड विकेट के साथ आखिरी गेंद लेकर 21 यानी कि 9 रनों की जरूरत है अब तक इस मुकाबले को जीतने के लिए। आदिल स्ट्राइक पर आगे जाकर खेलना चाहते थे, देखिए फील्डर वहां पर मौजूद है, रनआउट का मौका, खराब थ्रो किया। देखिए 1+1 कुल मिला के 2 और रन संख्या जाकर पहुंची 23। 6 गेंदे 7 रनों का समीकरण। रोमांचक मुकाबला, कहीं मत जाइए, हमारे साथ जुड़े रहिए, यह रोमांचक मुकाबला होगा, धमाकेदार मुकाबला देख रहे हैं। आज का दूसरा दिन और दूसरे दिन के पहले ही मुकाबले में पैसा हुसूल मुकाबला देख रहे हैं। अजून देखील 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी लिसा 11 या टीमसाठी, तर आर्यम वॉरियर्ससाठी मात्र एक धाव रोखण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। खरं तर एक धाव इथे दिली होती, परंतु ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, त्याचमुळे एक्स्ट्रा धाव मात्र पुन्हा एकदा खर्च करावा लागला। हा बॉल चांगला टाकलाय, स्लोअर पद्धतीचा बॉल होता, उसेजच्या हातामध्ये बॉल आहे। याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील त्याने कमाल केली होती, 100 रुपयाचं कॅश प्राइज त्याने पटकावलं होतं। 23 धावा झालेल्या आहेत, 7 धावांची आवश्यकता आहे। उसेद याच्या हातामध्ये बॉल आहे, हुसेन बोल्ट याचा चेहरा डोळ्यासमोर आणा तुम्ही। ओहो, जबरदस्त कामगिरी गोलंदाजी ट्रॅकवरती उसेद यांची, अर्थात स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल। जमैकाचा धावपटू हुसेन बोल्ट ज्याने 3 ऑलिम्पिकमध्ये सातत्यानं गोल्ड मेडल पटकवली, परंतु त्याच्यासाठी त्यांना देखील प्रचंड मेहनत करावी लागली होती। आणि इथे आमचा उसेद देखील काही कमी नाही आहे, तो देखील आपल्या टीमसाठी घाम गाळताना आपल्याला पाहायला मिळतोय। यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भरवती भारत, अर्थात या ठिकाणी त्या ओळी उसेद याच्यासाठी देखील लागू ठरतायत। ज्या ज्या वेळेला त्याची टीम संकटात सापडते त्या त्या वेळेला तो खऱ्या अर्थानं तारणहार ठरतोय आणि आपल्या टीमला मात्र सातत्याने विकेट देखील प्राप्त करून देतोय। आपल्या टीमला सामना जिंकून देण्यासाठी हा खेळाडू खऱ्या अर्थानं सुयल प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय। उसेद गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार पहली 2 गेंदों पर अभी तक रोक के रखा है। देखिए तीसरी गेंद, शानदार गेंद, रन आउट का मौका, बल्लेबाज आयन बैक टू द पवेलियन, सेलिब्रेशन बनेगा। आर्यम वॉरियर्स बैक फुट पे थे, अब फ्रंट फुट पे है। क्या गेंदबाजी उसेद कर रहे हैं। उसेद ने कल के दिन 6 गेंदों पर 6 चौके भी लगाए थे और गेंदबाजी करते हुए क्या गेंदबाजी कर रहे, शानदार मैग्निफिसेंट गेंदबाजी। सुहेल, यावेळेला वाटलं होतं की सामना लिझा 11ची टीम अगदी सहज जिंकेल, परंतु उसेजच्या हातामध्ये बॉल आला आणि त्यानंतर मात्र त्यांनी जादू दाखवायला सुरुवात केली। अगदी एखादा जादूगार जशी जादू दाखवतो ना, तशाच पद्धतीने गोलंदाजीमध्ये कमाल केली। एका पाठोपाठ एक लिझा 11ला सातत्याने धक्के दिले आणि आपल्या टीमला हा खेळाडू आता वेगानं विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय। दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर उसेजसाठी कॅश प्राइज देखील इथे येतंय। समीर ओंबिलकर यांच्याकडनं बघूया 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी मिळणार का, कारण चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले। उसेदचा चाहता वर्ग फक्त इथेच नाही आहे, तर आपण बघतोय की देश विदेशामध्ये देखील उसेद याला खूप पसंत केलं जातं, त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाहता वर्ग परदेशातनं देखील हा सामना पाहताना आपल्याला पाहायला मिळते। वा, जबरदस्त कामगिरी उसेद आपल्याकडनं आम्हाला पाहायला मिळते। ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है, वो कहते ना कि रात नहीं खा बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते, जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलत आहे आणि वेळ बदलायला आता सुरुवात झाली इथे। जबरदस्त कामगिरी मिस्टर उसेद यांची। या बॉलवरती देखील विकेट मिळते, स्लोअर बॉल होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बीट झाले, यष्टिरक्षकांनी यष्ट्यांच्या पाठीमागे डाव साधला आणि अजून एक विकेट घेत उसेद ठरलेला आहे या मॅच मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज। आणि जर उसेद यांनी जर सामना जिंकून दिला तर सुफियान भाई यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज। अर्थात सुफियान भाई जबरदस्त फॅन आहेत त्याचे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं तब्बल 2000 रुपये त्यांनी उसेदसाठी दिले होते, कारण या सिरीजमध्ये पहिलं षटक त्यांनी मेडन टाकलं होतं आणि त्याचबरोबर जबरदस्त फलंदाजी देखील केली होती त्यांनी। वाह, लाजवाब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। चला, वेळ जास्त जाणार नाही, याची दक्षता घ्या। धावसंख्या झालेली आहे 23, 4 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेत, केवळ 2 बॉल बाकी आहेत। अजून देखील 7 धावांची आवश्यकता असेल, म्हणजे येणाऱ्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकावे लागतील। काय जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटतोय। सामना होता कुठे आणि सामना आलेला कुठे आहे, लाजवाब गोलंदाजी, दॅट्स अ मॅग्निफिसेंट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। मिस्टर उसेद यांचे आतापर्यंत 4च्या 4 बॉलवरती त्यांनी करामत केली आहे। सलग 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या आणि या बॉलवरती देखील विकेट मिळणार नो डाऊट। उसेद यांनी मागच्या 4 बॉलवरती 4 विकेट घेत
आर्यम वॉरियर्स या टीम साठी स्ट्रगल करत विजयाचा दरवाजा ओपन केलाय. लाजवाब गोलंदाजी मिस्टर उसेद यांची. या खेळाडूची तारीफ करण्यासाठी शब्द देखील आता कमी पडतील, एवढी जबरदस्त कामगिरी मिस्टर उसेद यांची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर बॉल टाकला जाईल, दनादन फलंदाजी, परंतु शेवटच्या बॉलवरती काही उपयोगाची नव्हती. आणि आर्यम वॉरियर्सने या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा लिसा 11 या टीमला पराजित करत आजच्या दिवसाची सुरुवात विजयाने केली. लाजवाब गोलंदाजी मिस्टर उसेद यांची. सुरुवातीला फलंदाजीमध्ये कमाल केली, तदनंतर गोलंदाजीमध्ये शानदार परफॉर्मन्स सादर केला. आर्यम वॉरियर्सला हा सामना जिंकून दिलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट ऍब्सोल्युटली अष्टपैलू कामगिरी सादर करणारा मिस्टर उसेद. या उसेद आपण ठरल्यात या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. दॅट्स अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स अनदर. That's a brilliant, outstanding performance, Mr. Usaid. आणि उसेद साठी एकंदरीत मैनुद्दीन यांच्याकडनं देखील 400 रुपयाचं कॅश प्राइज आले. वा उसेद, अप्रतिम कामगिरी. ये तो जाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी है. लीग फॉर्मॅट मधला सामना होता. इम्रान बोधू त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. पैसा वसूल केलाय उसेद यांनी एकाच मॅच मध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील हजारो रुपयांचा वर्षाव झाला होता. शब्बीर ओंबिलकर यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. वा, आज बक्षिसांचा वर्षाव होतोय इथे उसेद याच्यावरती. आणि का होणार नाही, कारण हा खेळाडू एक महान खेळाडू आहे. हा एक आक्रमक खेळाडू आहे. त्याच्याकडे ते पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी देखील ठरलाय. परंतु त्याचबरोबर हजारो रुपयांचा वर्षाव देखील या खेळाडूवरती झालेला आपण बघतोय. कठीण काळामध्ये हा खेळाडू नेहमी स्वतःला सांगतो, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये आणि जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत सामना संपत देखील नाही. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा खेळाडू लढला भिडला आणि आपल्या टीमला याने सामना जिंकून देखील दिलाय. उसेद मैन ऑफ द मैच बने. मैन ऑफ द मैच बनने के बाद क्या फीलिंग्स है? रन कम मारे थे, तभी मैं फील्डर लोग को बोला टेंशन में तो अपन बॉलिंग पे मैच निकाल सकते. उनके 2 विकेट गए तो अपने मैच नजदीक आ सकते. और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे और ऑर्गेनाइजर के बारे में क्या कहेंगे, क्योंकि इस टूर्नामेंट को इतनी खूबसूरत तरह से इस ऑर्गेनाइज किया है, क्या कहेंगे? ये टूर्नामेंट को कामयाब करने के लिए घारिया और रियान और सुफियान भाई का हाथ है. ये दोनों ने मिलकर पूरी टूर्नामेंट को सक्सेस किया है और नेक्स्ट टाइम भी इससे अच्छा खेलने का इरादा. इस टूर्नामेंट में आप खेलते हुए आपको कैसा लग रहा है? हमारे सब प्लेयर अच्छा फील्डिंग कर रहे हैं, इसकी वजह से हम लोग ने ये मैच जीता.